नमस्कार शिक्षक मित्रांनो, येत्या 28 जूनला होणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी आता शिल्लक आहे शेवटचे 15 दिवस आणि या शेवटच्या 15 दिवसाची रणनीती कशी असावी जेणेकरून आपण या प्रयत्नामध्ये पात्र होऊ, या प्रयत्नामध्ये आपण क्वालिफाय होऊ, या शेवटच्या पॉवर प्ले मध्ये आपली बॅटिंग कशी असावी, या शेवटच्या क्षणाला आपण कसा घाव घालावा जेणेकरून आपण टीईटी क्वालिफाय होणार, पात्र होणार, याच विषयीची चर्चा, याच विषयीची रणनीती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मी योगेश बोबडे, इग्नाइट टीटी सीटीटी टेट या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. शिक्षक मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून आपण टीईटी या परीक्षेची तयारी करतोय. आपल्यापैकी प्रत्येकाचा अभ्यास हा काही महिन्याचा आहे, महिन्याचा, 2 महिन्याचा, 4 महिन्याचा. काही शिक्षकांचा अभ्यास हा दिवसांचा आहे, 30 दिवसांचा, 45 दिवसांचा. पण मेहनत प्रत्येकाची आहे. आपल्या सर्वांना याची आयडिया असेलच, याची कल्पना असेलच की आपल्याला शाळेची जबाबदारी, अतिरिक्त कामाचा भार, या सगळ्यातून वेळ काढून आपण तयारी करतोय. मग आता ही जी तयारी आहे, या तयारीला अंतिम टप्प्यामध्ये नेमकं आपण कशा प्रकारे ठेवलं पाहिजे जेणेकरून आपण क्वालिफाय होऊ, जेणेकरून आपण यशस्वी होऊ. बघा, आपण आपल्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो की परफेक्ट प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तर ही वेळ आता आपल्यावरती आलेली आहे. परफेक्ट नियोजन आपल्याला या गोष्टीचं, या शेवटच्या 15 दिवसाचं जे आहे ते करायचं आहे. कारण शिक्षक मित्रांनो, टीईटी ही परीक्षा जी आहे ही केवळ फक्त पुस्तकीय ज्ञानाची, तुमच्याकडे किती माहिती आहे याची नाहीये, तर टीईटीची परीक्षा ही तुमच्या वेळेच्या व्यवस्थापनाची देखील आहे, तुमचं टाइम मॅनेजमेंट कसं आहे याची देखील आहे. 150 मिनिटं आणि 150 प्रश्न, हा सर्व खेळ आपल्या सर्वांना प्रॉपर समजून घ्यायचा आहे. मग या शेवटच्या 15 दिवसामध्ये 2च गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत, 2च गोष्टी सगळ्यात जास्त कामाच्या आहेत. आजच्या आता या घडीला, या शेवटच्या 15 दिवसाला आपण पुस्तकं वाचत बसणे, आजच्या या शेवटच्या घडीला आपण कंप्लीट सिलेबसचे व्हिडिओज बघणे, किंवा आजच्या या शेवटच्या घडीला आपण सगळे पीवायक्यू सोडत बसणे, यापेक्षा 2 गोष्टी सगळ्यात जास्त महत्वाच्या असतील ज्या तुम्हाला क्वालिफाय करण्यास मदत करतील. त्या म्हणजे रिव्हिजन आणि मॉक टेस्ट. या सर्वात महत्वाच्या गोष्टी शिक्षक मित्रांनो. कारण बघा, ज्या गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत महिनाभरापूर्वी, 2 महिन्याभरापूर्वी, 3 महिन्याभरापूर्वी आपण काहीतरी अभ्यास केलेला आहे. मग हा अभ्यास आपल्याला आता किती आठवतोय, आपल्याला त्याच्याबद्दल किती गोष्टी लक्षात राहत आहेत, सूत्र किती आठवते आपल्याला, आपल्याला त्या तारखा किती आठवत आहेत, त्यानंतर गणितामधले काही महत्वाचे फॉर्म्युलेज असतील, प्रमेय असतील, त्यानंतर समाजशास्त्र परिसर अभ्यास मधल्या काही महत्वाच्या तारखा, काही घटनाक्रम, मराठी मधले काही तुमचे नियम्स असतील, हिंदी मधले नियम असेल, इंग्रजी मधले नियम असेल, बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्रामधले त्यांच्या उपपत्त्या किती आठवत आहे, बरोबर त्या शास्त्रज्ञाची तीच उत्पत्ती आहे का, त्यांची तीच व्याख्या आहे का, का सगळी जमलिंग होते, हे फार महत्वाचं आहे. बघा, तुम्हाला सर्व विषयामध्ये भरपूर घटक दिलेले आहेत. आपण एखादा घटक जो जास्त महत्वाचा नाहीये तो कमी अभ्यासावा, पण जे घटक आपण अभ्यासलेले आहेत ते असे अभ्यासले पाहिजे, त्याची रिव्हिजन अशी असली पाहिजे की आपल्याला एक्झामच्या दिवशी ते आठवणारच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, मॉक टेस्ट. तर मॉक टेस्ट हे फार महत्वाची गोष्ट आहे. कितीही मोठा खेळाडू असेल तरी तो त्याचा जो सामना आहे, त्याची मॅच आहे, त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर नेट प्रॅक्टिस जरूर करतो. त्या ग्राउंडवर, त्या मैदानावरती जरूर तो सराव करतो. भले तो विश्वातील सर्वोत्कृष्ट त्या खेळाचा खेळाडू असेल तरीही तो प्रॅक्टिस करतो. कारण त्या वातावरणाची, त्या ऍटमॉस्फिअरची, त्या मैदानाची सवय त्याला करून घ्यायची असते स्वतःच्या बॉडीसाठी, शरीरासाठी. आपल्याला ही मॉक टेस्ट या त्याच गोष्टीसाठी द्यायच्या आहेत की 150 प्रश्न, 150 मिनिटं, आणि ते जे वातावरण असणार आहे, ते जे ऍटमॉस्फिअर असणार आहे, ते आपण कसं हँडल करू शकतो. मग काही महत्वाचे मुद्दे आपण याविषयी 2 मिनिटांमध्ये बघूया. बघा, रिव्हिजन, शेवटचे जे तुमचे 15 दिवस आहेत यामध्ये रिव्हिजन तुमची फार महत्वाची असणार आहे. रिकॉल की कन्सेप्ट अँड थेरीज, त्या ज्या महत्वाच्या कन्सेप्ट, महत्वाच्या संकल्पना ज्या आहेत त्या तुम्हाला रिकॉल करायच्या आहेत, आठवायच्या आहेत. त्या कशा प्रकारे त्या ठिकाणी तुमच्या नोटबुकमध्ये, तुमच्या रजिस्टर्स मध्ये तुम्ही नोट डाऊन केले, त्यांच्यावरती नजर तुम्हाला फिरवायची आहे. स्ट्रेंथन वीक टॉपिक. बघा, आता टीईटी साठी तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की आता कोणत्या टॉपिक वरती रिपीट प्रश्न येतो, पण तो तुमचा टॉपिक जर वीक असेल तर तुम्हाला स्ट्रॉंग बनवावंच लागेल.
हा एखाद दुसरा टॉपिक तुम्ही स्किपही करू शकता, ज्यावर प्रत्येक वेळी प्रश्न येत नाही. हा ज्या त्या विषयाचा ज्या त्या घटकाचा प्रश्न झाला. पण जर तुम्ही प्रश्नपत्रिका चेक केल्या, त्यातही बघा 2025, 24, 21 लास्ट 3 म्हणेल मी तुम्हाला, सर्वच्या सर्व बघितल्या तर सर्वात बेस्ट. पण आता शेवटच्या 3 जरी तुम्ही चेक केल्या आणि त्या घटकावर त्या टॉपिकवर जर प्रश्न आहे आणि तो तुमचा वीक आहे, तो तुम्हाला स्ट्रॉंग करावा लागेल, कारण त्यावर प्रश्न येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. समराइज इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज अँड डेट. मी तुम्हाला पहिलेच बोललो आता की जे गणित विषय आहे किंवा विज्ञान विषय आहे, यामध्ये जे काही महत्वाची सूत्र असतील ती तुम्हाला अशा सिंगल पेजवरती नोट डाऊन करून प्रॉपर त्याचे रिव्हिजन करणं गरजेचं आहे. इतिहासामध्ये काही प्रॉपर त्या डेट्स असतील, तारखा असतील की कोणत्या तारखेला नेमकं कोणती घटना झाली, त्यांच्या त्या तारखा असतील त्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. बाकी पण इतर विषयामध्ये काही तारखांचा संदर्भ असेल तो तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. घटनाक्रम तुम्हाला सिक्वेन्सने त्या ठिकाणी घ्यायचा आहे. नंतर रिव्ह्यू प्रिव्हियस नोट्स. सर्वात महत्वाची गोष्ट काय असते, स्वतःच्या हाताने बनवलेल्या नोट्स. तुमच्याकडे बुक्स, पीडीएफ या बाकी गोष्टी तर आहेतच, प्रत्येकाकडे असतील, परंतु स्वतःच्या ज्या बनवलेल्या नोट्स आहेत त्या तुम्हाला फार मदत करणार आहे या शेवटच्या काळामध्ये. तर तुमच्या ज्या नोट्स आहेत त्यांच्यावरती तुम्हाला नजर फिरवत राहणे आहे. त्याच्यामध्ये काही कंटेंट कमी जास्त तुम्हाला ऍड करायचा, तो करून घ्यायचा आहे पटकन. बूस्ट कॉन्फिडन्स अँड रिटेन्शन. स्वतःचा आत्मविश्वास जो आहे तुम्हाला कायम वाढवायचा आहे, कायम तुम्हाला तो वाढता ठेवायचा आहे. स्वतःमध्ये आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे कुठल्याही गोष्टीसाठी. कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळवायचं आहे तर एक आत्मविश्वास, कॉन्फिडन्स असणं फार गरजेचं आहे. आणि जो कॉन्फिडन्स, तो आत्मविश्वास हा तुम्हाला रिव्हिजनच्या मार्फत येणार, 100% येणार. दुसरी जी गोष्ट मी तुम्हाला बोललो शिक्षक मित्रांनो, ती म्हणजे बघा मॉक टेस्ट, प्रॅक्टिस टेस्ट, सराव परीक्षा फार महत्वाच्या आहेत. बघा सगळ्यात पहिले बघा प्रॅक्टिस टाइम मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन. 150 मिनिटं 150 प्रश्न, कशा प्रकारे आपण याचं टाइम मॅनेजमेंट केलं पाहिजे याबद्दलची प्रॅक्टिस तुमची मॉक टेस्ट मार्फतच होणार आहे. समजा मला टीईटी परीक्षा द्यायची असते, मी योगेश बोबडे टीईटी परीक्षेला मला द्यायची असेल तर मी माझ्या बाजूने कसं केलं असतं, मी प्रयत्न केला असता की मराठी विषयाचे प्रश्न मी पहिल्या 25 मिनिटात सोडवणार, दुसरी भाषा हिंदी किंवा इंग्रजी काय असेल त्याचे प्रश्न मी दुसऱ्या 25 मिनिटात सोडवणार, परिसर अभ्यासचे प्रश्न 25 मिनिटांमध्ये सोडवणार, बाल मानसशास्त्र अध्यापन शास्त्र 25 मिनिटांमध्ये सोडवणार, 30 मिनिटांमध्ये सोडवणार. जे काही 2, 4, 5 मिनिटं लागतात समजा ते OMR शीट वरती गोल करण्यासाठी, मग हे 5-10 करत करत असे 10 ते 15 मिनिटं मी सेव्ह करतोय. कशासाठी? विज्ञान विषयातील काही कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन्स असतील त्यासाठी आणि गणित या विषयासाठी. गणित या विषयामध्ये तुम्हाला आकडेमोड केल्याशिवाय उत्तराकडे जाता येत नाही आणि त्याला थोडासा वेळ द्यावाच लागतो. प्रत्येक प्रश्नामध्ये नाही, पण काही ठराविक प्रश्नामध्ये वेळ देणं गरजेचं असतं. तर तुम्ही जर इतर थेरॉटिकल सब्जेक्टमध्ये वेळ वाचून तिकडे येताय तर नक्कीच तुम्हाला तो उपयोगात पडेल. जर हे अशा प्रकारचं टाइम मॅनेजमेंट आपण एक्झामच्या बिफोरच करून बघतोय की चला मी करून बघतो, मराठी हा विषय 25 मिनिटांमध्ये, इंग्रजी विषय 25 मिनिटांमध्ये, गणित या विषयामध्ये पण कमीत कमी वेळेमध्ये 30 मिनिटांमध्येच मला गणित विषय कसा त्या ठिकाणी कॅपिटलाइज करता येईल. सोपे प्रश्नाला कमीत कमी वेळ द्यायचा आहे, मॉडरेट प्रश्नाला त्या ठिकाणी पटकन, आणि मग अवघड प्रश्नाला शिल्लक वेळ, किंवा काही प्रश्न मला स्किपही करावे लागतील, काही प्रश्न हे मला स्किपही करावे लागतील. प्रत्येकच प्रश्नाला सॉल्व्ह केलं पाहिजे असं नाही. हे सगळं मॅनेजमेंट जमतं जेव्हा आपण मॉक टेस्ट देतो. गेट फॅमिलियर विथ एक्झाम पॅटर्न. ऑफलाईन आपली एक्झाम आहे, OMR शीट वरती आपल्याला गोल फिलअप करायचे. इकडे आपले प्रश्नपत्रिका, प्रश्न क्रमांक 12, उत्तर आलंय 3, तर 12 मध्ये 3 वरती गोल. याची सराव, याचा प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे मित्रांनो. नाहीतर मग परीक्षा आपली 150 मिनिटाची आणि 50 मिनिटं तर गोलच भरतोय आपण, असं नाही होणार. पण एक सांगतोय तुम्हाला की प्रश्नपत्रिका, OMR शीट, त्याच्यामध्ये गोल फिलअप करणे, या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस, सराव, त्या एक्झाम पॅटर्नची, त्या सर्व सिस्टीमचे हॅबिच्युअल आपल्याला होणं गरजेचं आहे. जी प्रश्नपत्रिका, त्याची प्रिंटआउट तुम्ही काढणार सरावासाठी, त्याच्यावरच खाली कच्च्या कामासाठी जागा, कच्च्या कामासाठी तुम्हाला वेगळे पेपर नाही, त्याच्यामुळे त्याच्यावरतीच तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं आणि बरोबर ते तुम्हाला गोल फिलअप करायचे आहे. यामध्ये बघा कधी कधी अशा प्रकारची पण मिस्टेक होते मित्रांनो की आपण 16 नंबरचा प्रश्न वाचतो पण आपल्याला त्याचं उत्तर जमत नाही, मग आपण त्याला सोडून देतो, 17 नंबरचा प्रश्न घेतो. मग 17चा गोल 16 मध्ये, 18चा गोल 17 मध्ये, 19चा गोल 18 मध्ये, हा कार्यक्रम आपला चालू राहतो. खाली आपण बघतो 50वा प्रश्न मी वाचला पण गोल तर माझं 49 मध्ये चाललं, कस काय झाली, सगळी लाईन चुकून गेली. या सगळ्या गोष्टींची अगोदरच प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींचं जे आपल्याला रिअलायझेशन आहे की कोणत्या चुका होऊ शकतात ते एक्झामच्या बिफोर पाहिजे आणि हे तुमच्या मॉक टेस्ट मार्फत होणार.
आयडेंटिफाय मिस्टेक अँड इम्प्रूव्ह. काय चुका होत आहे माझ्याकडून. परीक्षेचा वेळ संपतो कधी कधी आणि मी गोल करायचं विसरून जातो. कारण माझी सवय आहे, प्रश्न बघतो मी, प्रश्न चेक सॉल्व्ह करतो 62 नंबरचा आणि इकडे ओएमआर शीटवरती फक्त त्या 62 नंबरच्या प्रश्नापुढे टिक करतो. म्हणजे पूर्ण गोल भरत नाही, फक्त त्यामध्ये पेन टेकवतो. नंतर 63 फक्त पेन टेकवतो आणि असं करता करता वेळ संपून जातो. गोल करायचे राहतात माझ्याकडून कधी कधी. प्रश्न सोडवलेला आहे पण ओएमआर वरती गोल नाही केले. या अशा वेगवेगळ्या चुका मी बोलतोय त्याच नाही, पण अशा वेगळ्या काही रॅन्डम चुका तुमच्याकडून होऊ शकतात. तर त्या तुम्हाला आयडेंटिफाय करायच्या आहे आणि त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करायची. मित्रांनो, एक्सपिरियन्स रिअल एक्झाम प्रेशर हे फार महत्वाचं आहे. हे फार महत्वाचं. मी तुम्हाला बघा नेहमी सांगत असतो, मी तुम्हाला एक नेहमी एक्झाम्पल देत असतो. कुठलाही एखादा जगप्रसिद्ध खेळाडू तुम्ही घ्या, कुठला एखादा. माझ्या आवडत्या खेळाडूबद्दल बोलतो तुम्हाला, विराट कोहली. प्रत्येकाला त्या व्यक्तीचं नाव माहिती असेल, विराट कोहली, एक प्रसिद्ध क्रिकेटपटू. का माहिती आहे? कारण त्याने ते सिद्ध केलेलं आहे त्या खेळाच्या मैदानावर, आंतरराष्ट्रीय स्तराच्या मैदानावर. त्या प्रचंड लाखो हजारो जे काही प्रेक्षक वर्ग आहे आणि त्या मॅचचं जे काही प्रेशर आहे, त्या सिच्युएशन मध्ये, त्या कंडिशन मध्ये त्या व्यक्तीने स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे. तुमच्या गल्लीमध्ये, तुमच्या कॉलनीमध्ये, तुमच्या गावामध्ये क्रिकेट खेळणारे असे असंख्य लोक असतील, परंतु त्यांना कोणी ओळखत नाही. का? कारण त्यांनी त्या स्टेजवरती तशा प्रकारचा परफॉर्मन्स नाही दिलाय. मला काय म्हणायचं ऐकून घ्या मित्रांनो. तुम्ही गेले 2 महिने, 2.5 महिने, 4 महिने, 3 महिने, 20 दिवस, 15 दिवस जो काही अभ्यास तुम्ही करताय, हा तुम्हाला त्या 150 मिनिटांमध्येच दाखवायचा आहे. बरोबर त्या स्टेजवरती, त्या ठिकाणावर तो सिद्ध करायचा आहे. त्याची तुम्हाला अगोदर प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. तो जे प्रेशर असतं 150 मिनिटाचं, ते जे प्रेशर असतं वेळेचं, ते प्रेशर जे असतं त्या ऍटमॉस्फिअरचं, परीक्षेचं, फायनल एक्झामचं, ते तुम्ही बिफोर त्या ठिकाणी अनुभव घेणं त्याचं गरजेचं आहे. बिल्ड स्पीड अँड अॅक्युरेसी या दोन्ही गोष्टी बरोबर परफेक्टली मॅच पाहिजे. फक्त स्पीड आहे, अॅक्युरेसी नाही, काहीच कामाचं नाही. अॅक्युरेसी खूप चांगली आहे पण स्पीड नाही, काही कामाचं नाही. दोन्ही गोष्टीमध्ये बॅलन्स साधता आला पाहिजे. वेग आणि अचूकता हे दोन्ही गोष्टीमध्ये बॅलन्स पाहिजे. आपला वेगही तेवढाच पाहिजे प्रश्न सोडवण्याचा, वाचण्याचा, गोल करण्याचा, आणि अॅक्युरेसी तेवढीच पाहिजे, जेणेकरून आपण क्वालिफाय हो, जेणेकरून आपण पात्र हो. मग आता शिक्षक मित्रांनो, तुम्ही म्हणाल की सर या गोष्टी आम्ही करू कशा? तर बघा, तुमच्या लेवलला तुम्ही जर काही ऍडजस्टमेंट किंवा तुमच्या लेवलला जर तुम्ही याची काही अरेंजमेंट करू शकत असाल तर सर्वात बेस्ट गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, बिलकुल करायला पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल की सर याची अरेंजमेंट आम्ही कशी प्रकारे करू शकतो किंवा तुमच्या बाजूने काही मदत होऊ शकते का? तर येस, बिलकुल. इग्नाइट अकॅडमी नेहमी शिक्षक भरतीची तयारी करणारे शिक्षक मित्र असो किंवा अन्य स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे, नेहमी आम्ही तुमच्या सोबत आहोत. आता तुम्ही म्हणणार की रिव्हिजन, तर रिव्हिजन साठी आपण सुरू करतोय शिक्षक मित्रांनो महा मॅरेथॉन लेक्चर. नावाचे नाही तर कामाचे मॅरेथॉन. कारण आपण मार्केटमध्ये आज जर चेक केलं तर लेक्चरला टायटल असतं मॅरेथॉन आणि त्यामध्ये काय घेतात तुम्हाला माहिती आहे. 6 तासांचे हे मॅरेथॉन लेक्चर असेल प्रत्येक विषयाचे, ज्यामध्ये टीईटी साठी असणारे ऑलमोस्ट सर्वच्या सर्व घटक रिवाइज करून देण्याचा आपल्या संपूर्ण टीमचा प्रयत्न असेल. मराठी, हिंदी, इंग्रजी, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, परिसर अभ्यास, समाजशास्त्र, गणित, विज्ञान, सगळ्या विषयांचं महामॅरेथॉन लेक्चर टीईटी पेपर 1 असो वा पेपर 2 आपल्या युट्यूब चॅनलवर असणार आहे. याच इग्नाइट टीईटी सीटीटी टेट या युट्यूब चॅनलवर त्याचं शेड्यूल, त्याचं वेळापत्रक हे मी तुम्हाला देतोय. 13 तारखेपासून हे मॅरेथॉन लेक्चर सुरू होणार आहे आणि या मॅरेथॉन लेक्चरचा सर्वात महत्वाचा प्राथमिक उद्देश, प्रॉपर एक प्रायमरी मोटो, तो म्हणजे रिव्हिजन. जेवढा काही तुमचा सिलेबस आहे, जेवढा काही तुमचा अभ्यासक्रम आहे, हा तुमच्या नजरेखालून जावा. प्रश्न उत्तराच्या मार्फत तुम्हाला ते घटक रिवाइज व्हावे, तुम्हाला ते समजावे, या दृष्टिकोनातून हे मॅरेथॉन लेक्चर रिवाइज करण्यात आलेले आहे. तर सर्वांनी या मॅरेथॉन सेशनला अटेंड करा, तेही लाईव्ह. यामध्ये असा विचार करूच नका की मी नंतर बघेल, मी पुन्हा बघेल, तुम्हाला वेळ मिळणारच नाही. कारण 13 तारखेपासून आपण सलग मॅरेथॉन घेतोय, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. त्यामुळे त्या दिवशीचं मॅरेथॉन लेक्चर त्या दिवशीच बघा. ठीक आहे सर, हे झालं तुमचं रिव्हिजन बद्दल समजा. मग आम्हाला मॉक टेस्ट बद्दल काही आहे का आपल्याकडून?
तर यस, बिलकुल आम्ही याबद्दल ऑलरेडी उपक्रम राबवलेला आहे. हा उपक्रम आपण ऑलरेडी कंप्लीट केला आहे यशस्वीरित्या. आपल्या इग्नाइट अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर, या ऍपवर आपण फ्री टेस्ट अपलोड करत होतो प्रत्येक शनिवारी. या 7 टेस्ट आपण या दिलेल्या तारखेला अपलोड केल्या होत्या आणि पुढील तारखेला त्याचं विश्लेषण देखील घेतलेलं आहे. जर तुम्ही या 7 पैकी काही टेस्ट दिल्या नसतील तर त्या टेस्टला मॉक टेस्ट म्हणून तुम्ही आजही सोडवू शकता, किंवा सोडवलेल्या आहेत पण आता तुम्हाला तेवढंसं काही 2-4 गोष्टी आठवत नाही, तुम्ही पुन्हा देखील यांना सोडवू शकता. इग्नाइट अकॅडमी या ऍपवरती तुमचा कोर्स असेल तर या 7च नाही तर तुम्हाला याही पेक्षा जास्तीच्या अजून 20 टेस्ट अवेलेबल आहेत. त्या तुम्ही मॉक टेस्ट म्हणून, प्रॅक्टिस टेस्ट म्हणून सोडवू शकता. थोडक्यात मला सांगायचं काय, तर या शेवटच्या 15 दिवसामध्ये, थोडक्यात मला सांगायचं काय शिक्षक मित्रांनो, तर या शेवटच्या 15 दिवसामध्ये, या शेवटच्या या पॉवर प्ले मधली तुमची बॅटिंग, हा शेवटचा जो घाव तुम्हाला आता घालायचा आहे हा असा असला पाहिजे, रिव्हिजन आणि मॉक टेस्ट या दोघांच्या कॉम्बिनेशनचा, कारण हेच तुम्हाला उपयोगात पडणार आहे. आता या शेवटच्या 15 दिवसामध्ये पूर्ण कंप्लीट बुक्स वाचणे, शेवटच्या 15 दिवसामध्ये पूर्ण कंप्लीट व्हिडिओज बघत राहणे हे योग्य ठरणार नाही. आज घडीला आपण 2 घटकांचा अभ्यास कमी केला तर चालेल, पण जे घटक आपण अभ्यासले, जे टॉपिक आपण अभ्यासले ते आपल्याला एक्झामच्या वेळेला प्रॉपर आठवले पाहिजे, उत्तरापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. आणि ते तुम्हाला पोहोचवेल या 2 गोष्टी, यांचं कॉम्बिनेशन या शेवटच्या 15 दिवसामध्ये तुमच्या बाजूने प्रॉपर ठेवा. अन्य तुम्हाला कुठल्या माहितीसाठी काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून शेअर करा. आणि जे तुम्हाला मी मॅरेथॉन लेक्चर बद्दल सांगितलं याच युट्यूब चॅनलवरती आहे, त्या सर्व लेक्चरच्या लिंक वरती जायचं आहे, नोटिफाय मी वरती क्लिक करून ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला ते लेक्चर सुरू झाल्यावरती नोटिफिकेशन मिळेल. आणि सर्वांनी आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या संपूर्ण टीम सोबत रिव्हिजन जे आहे खूप छान प्रकारे पूर्ण करायचे आहे. कारण तुम्हाला माहिती असेल की मागच्या वेळेस जेव्हा टीईटी एक्झाम होती आणि आपण जे मॅरेथॉन लेक्चर घेतले त्यातून अनेक शिक्षक मित्रांच्या प्रतिक्रिया होत्या की सर आम्ही फक्त तुमचे मॅरेथॉन लेक्चर बघितले आणि आमची टीईटी क्वालिफाय झालो, आमची टीईटी निघाली. त्यांनी त्या अगोदर मेहनत केलेली होती, असं नाही की फक्त मॅरेथॉन बघितलं, पण त्या मेहनतीला त्या मॅरेथॉनची जोड मिळाली, त्या मेहनतीला त्या मॉक टेस्टची, त्या फ्री टेस्टची जोड मिळणार आहे आणि 100% तुम्ही क्वालिफाय होणार. चला मग आपण मॅरेथॉन लेक्चर मध्ये भेटूया. बाकी रिव्हिजन आणि मॉक टेस्ट. थँक्यू.